मॅच द्यायच्या बाकी आहेत. जर आता मॅन ऑफ द मॅच घेतली तर 4 मॅन ऑफ द मॅच एक साथ दिल्या जातील. बॉल चेक करायला द्यायचे. बॉल दिलेला आहे, अंपायरकडे बॉल आहे. बॉल दिलेला आहेत. स्ट्राईकला आहेत कपिल, नॉन स्ट्राईकला आहेत रोहन. तेवढेच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. बॉलर येतात कवलजीत, पाजी. स्टार्ट करायची आहे बाजी. 5-18 झालेले आहेत. आठ मिनिटांमध्ये 2 पहिली षटकं संपायची आहेत. जर तिसऱ्या षटका 2 षटकं 8 मिनिटांमध्ये झालं तर ते शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आत घेतला जाईल. स्टार्ट करायचे मॅच पाजी. मॅच स्टार्ट केले. तुमचा टाइम नोट केलाय. 5-18 झालेले आहेत. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत तुम्हाला रावे 11 संघाला. स्ट्राईकला आहेत कपिल, नॉन स्ट्राईकला आहेत रोहन. बघूयात पाजींचा पहिला बॉल. फुंटॉस, स्लो फुंटॉस बॉल होता. लेग साईडला फिरकलेला आहेत. फिल्डर आहेत आशिक. चांगली अशी थ्रो. एकच धाव येते. कव्हर करायचं. एकच धाव येते पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईकला आहेत कपिल, नॉन स्ट्राईकला होते रोहन. आता तेच बॅट्समन स्ट्राईकला येत आहे जे मागच्या पूर्ण दिवसात प्रत्येक मॅचचे हिरो होते. रोहन. दुसरा चेंडू घेऊन येतात पाजी, कवलजीत पाजी. दुसरा चेंडू ऑफ साइडला टाकलेला आहे. वाईट चेंडू येतोय. एक चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतात कवलजीत पाजी. होलवर चेंडू होता. विकेटची शक्यता होती. बॉल खूप स्पीडने होता. बॉल कनेक्ट करता आला नाहीये कवलजीत यांना. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा. डॉट बॉल येतो हा. बॉल जातोय, सरळ जातोय. 2 धावा पूर्ण झाले. तिसरी धावा पूर्ण होते का बघायचंय. थ्रो चुकीची फेकली होती पण 3 धावा रोखू शकलेले नाही आहेत फिल्डर. लेग बाईस आहेत ना अंपायर. ओके थँक्यू. लेग बाउस 3 धावा येत आहेत. कपिल यांची स्ट्राईक आहे. लेग साइडला फिरवलेला आशिक आहेत तिकडे फिल्डर. बघूया चांगली फिल्डिंग केली. एक धाव घेतल्यानंतर चांगली थ्रो फेकतायत ते. धाव येते या चेंडूवरती. 4 चेंडू नंतर धावा आहेत त्या 6 धावा.
सुधीरदा 1 मिनिट इकडे यायचंय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर येत आहेत त्या धावा. धाव फलकावरती 7 धावा. येणाऱ्या 2 नेक्स्ट बॉलर येत आहेत विनोद यंदारकर. स्ट्राईकला आहेत रोहन. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 धावा पूर्ण कराव्या लागतील. धाव फलकावर धावा आहेत ते 7 धावा. जर तुम्हाला डिपेंडिंग स्कोर बनवायचा असेल तर 40-45 नंतर तुम्हाला कराव्याच लागतील, कारण समोरचा संघ आहे. पहिलाच बॉल आउट येतोय. पहिलाच बॉल आउट येतोय. पाहू शकता आपल्या इथे येत आहे साई. अंधाराला लाजवतो तो म्हणजे साई. अंधारा त्याला घाबरतो तो म्हणजे साई. दोन चेंडू 8 धावा. समोरच्या दिशेने बॉल फिरकवलेला आहे. बॉल जातोय का बघायचंय. नाही, त्या साईडला बॉल जात नाहीये. कपिल यांचा विकेट येतोय. डीजे डीजे संदीप. ठीक आहे, या 2 संघामधून जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये जाणार आहे. तीन चेंडू फक्त आणि फक्त 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 0, 1 आणि नंतर येतो विकेट. चौथा बॉल घेऊन येतात विनोद यंदारकर. बोलवा चेंडू होता, अंगाला स्पर्श करतोय बॉल. 1 रन पूर्ण झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात येते रन. एजे ओके, बॅट कट आहे. चार चेंडू 9 धावा. 5वा चेंडू घेऊन येतात विनोद यंदारकर. बॉलवर चेंडू होता. रोहन यांना मारायचा चान्सच दिलेला नाही या बॉलवरती. या बॉलवर सुद्धा येते ती 1 रन.
जर अशीच एक रन येत राहिली तर मॅचचा डिपेंडिंग स्कोर होणं शक्य आहे. हा चेंडू, हा धावा. यावर शेवटचा चेंडू घेऊन जाते विनोदांनी खूप चांगली पॉइंट टाकलेली आहे. फक्त 3 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये आणि 1 विकेट सुद्धा घेतली आहे. शेवटचा चेंडू, टप्पा बॉल होता, हवेत उडवलेला आहे बॉल. बघूया बॉल हवेत आहे, कॅच होते का? मिसफील्ड होते क्रिकेटच्याकडून आणि जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. संदीप यांच्या बॅटमधून 4 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर येतात त्या धावा म्हणजे डीजे. दुसरा चेंडू घेऊन येतात करण. बघूया रोहन. तेच रोहन मागच्या दिवशी पूर्ण दिवस तेच हिरो होते. 3 मॅच मध्ये तेच हिरो होते. एक चेंडू घेऊन येतात करण, घेऊन येतात दुसरा चेंडू. पोलवर चेंडू होता, त्या साईडने फिरकवलेला आहे. 2 टप्प्यामध्ये जातोय फिल्डरच्या हातामध्ये. एकदा पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या रनचा ट्राय केलेला आहे. दुसरी रन पूर्ण होते का बघायचंय. दुसरी रन पूर्ण होत नाही. होते, थ्रो चुकीचे होते, मिस फोल्ड होते. 2 रन धावा पूर्ण होत आहेत. 2 चेंडू 22 धावा येत आहेत धाव फलकावरती. विजय सिंग यायचंय पॅव्हलियन मध्ये, स्टेज वरती यायचंय विजय सिंग. दोन चेंडू 22 धावा. विजय भैया यायचंय, स्टेज वरती यायचंय. घेऊन त्या तिसरा चेंडू करण. थांबायचंय, काय होतंय. टपट घ्यायचंय आपल्याला. अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत. तिसरा चेंडू घेऊन येतोय करण. बॅटच्या खाली बॉल होता, बॉल गेलेला हवेत. कॅच वरती 2 जण येत आहेत. कोणीही कॉल देत नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी.
चौथा चेंडू घेऊन येतात करण. कुंद्यात बॉल होता. एक धाव पूर्ण झाली. दुसरा रन घेतात का बघायचंय. दुसरे रन होते का. दुसरे रन सुद्धा होते पूर्ण. निकेश हे बॉल कलेक्ट करत नाहीयेत. 4 चेंडू धावा होत आहेत त्या. 28. शेवटचे 2 चेंडू. पाचवा चेंडू समोरच्या दिशेने. खोलवर चेंडू होता. हेलिकॉप्टर फिरवलेला आहे. 6 धावांसाठी समोरच्या दिशेने. षटकार. षटकाराच्या याच्यावरती धावा येत आहेत त्या म्हणजेच 34. डीजे आलेल्या मित्र परिवाराचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय पटापट. आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. बॅट्समन पाठवलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. एम्पायर्स यायचं आहेत. कासाबेला संघ 12th मॅन नाहीये तुमचा. ओके ठीक आहे.
स्पीडअप करायचंय, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 2 सामने कव्हर करतात आपल्याला. फिल्डिंग सजून घ्यायचंय बेला संघ. बॅटिंग लाईन बघू शकता तुम्ही. स्ट्राईकला आहेत कवलजीत, नॉन स्ट्राईकला आशिक. बॉलर येत आहेत रोहन. फास्ट खेळायचं आहे. अंपायर मॅच चालू करायची आहे. त्याच्यानंतर मॅचेस कव्हर करायचे आपल्याला अजून. चेंडू 35 धावा. पहिला चेंडू डॉट येतोय. कवच त्यांना बीट करतायत पहिला चेंडूवरती. बघूया दुसऱ्या चेंडूवरती काय येत आहे. तेवढी चांगली बॅटिंग, तेवढी चांगली बॉलिंग. रोहन बॉलवर चेंडू होता. विकेटची शक्यता आहे. कॅच होती, कॅच ड्रॉप झालेली. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरे धावचं ट्राय करतील का, तर नाही. 1च धाव पूर्ण होते. 2 चेंडू 1 धाव. कॅच होती, थोडीशी शॉर्ट कॅच होती. थोडी वर कॅच असेल नक्कीच कॅच झाली असती. संदीप यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. लो फुंटो चेंडू. आशिकांना बोल चेंडू समजलाच नाहीयेत आणि त्रिफला उद्ध्वस्त. रोहन याने 1 विकेट येतोय. प्लीज सगळे प्लेयर यायचं नाहीयेत. फिल्डिंग सजून घ्यायची प्लीज. कासाबेला संघ फिल्डिंग सजून घ्यायची आहे. बॅट्समन येतात अनुज. स्ट्राईकला आहेत अनुज, नॉन स्ट्राईकला आहेत कवलजीत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाखल करते म्हणजे 1च. येणारे 17 चेंडू धावांची गरज असेल ती. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. ओला चेंडू होता. चेंडू विरकावलेला आहे. बॉल आहे हवेत. कॅच होते का बघायचं आहे. 3 चेंडू बॉलच्या मागे धावतायत. क्या बॉल जज झालं नाहीये. 2 धावा येत आहेत. चार चेंडू 3 धावा. 5वा चेंडू फिरकावलेला आहे गगनचुंबी. बघूया बॉल जातोय का. जातोय. 6 धावांसाठी षटकार अनुजांच्या बॅट मधून. 5 चेंडू 9 धावा. डीजे हेलो 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 हेलो. ओके. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर ज्या धावा येतात म्हणजे धाव फलकावरती त्या आहेत 9 रन. शेवटचा चेंडू घेऊन येतात रोहन. स्ट्राईकला आहेत अनुज. तेच अनुज याच आधीच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता त्याने. शेवटचा चेंडू फिरकावलेला आहे. फिल्डर आहेत तिकडे लुमा. चांगली कॅच घेतलेली आहे लुमा यांनी.
शेवटच्या चेंडूवरती रोहण्याने भिडतोय तो म्हणजे विकेट. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा देऊन दिलेले घेतलेले आहेत ते विकेट म्हणजे 2 विकेट. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे रावे 11ला. 12 चेंडू 26 धावा. अंपायर टीम अप करून द्यायचं नाहीये, टीम मीटिंग घेऊन द्यायचं नाहीये, नाहीतर फायनल 2 ओव्हरची खेळली जाईल. सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, फटाफट फास्ट अप करायचं आहे. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकला आहेत पाजी, नॉन स्ट्राईकला आहेत विनोद. बॉलर येत आहेत कपिल. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. रावे 11ला. कासावेला फास्ट करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन येतात कपिल. रिव्हर्स फटका मारलेला आहे, ते चांगला फटका होता. 4 धावांसाठी येतोय. त्या 4 धावांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात. 1 चेंडू 13 धावा. एक चेंडू 13 धावा. येणारे 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. दुसरा चेंडू प्लेस केलेला आहे. एकदा पूर्ण होतील, दुसरे घेतात का बघायचं आहे. दुसऱ्यांचे धाव पूर्ण होते, तिसरी धाव घेतील का, तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते का पाहायचं आहे. 3 धावा खूप वेगाने पूर्ण होत आहेत. शाहू भाऊ यांचं आगमन होत आहे. शाहू भाऊ हे नक्कीच चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जातात. खूप सगळ्यांचे लाडके शाहू भाऊ. 2 चेंडू 16 धावा. येणारे 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. तिसरा चेंडू घेऊन येतात. एज लागलेली आहे, बघूया विकेट मिळतोय का. विकेट मिळतोय विनोदचा कपिल यांना. तिसऱ्या चेंडूवरती येतोय विकेट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या म्हणजे 16. चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली होती. थ्रो चुकीचे होते, दुसरी धाव पूर्ण होते का बघायचंय.
डायरेक्ट हिट उरलं झालं असतं तर रन आउट नक्कीच मिळालं असतं. 2 धावा येत आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकात धाव देत म्हणजे 18. येणारे 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता असणारे रावे 11ला. 8 चेंडू 17 धावा. कपिल 5वा चेंडू घेऊन येत आहेत. टप्पा बॉल दिला होता, ऑफ साइडला बॉल फिरकावलेला आहे. मिसफील्ड होते. बॉल जातोय का बघायचा आहे. बॉलरच्या मागे, बॉलच्या मागे 2 जण धावतात. बॉल कनेक्ट केलाय. 2 धावा पूर्ण झाले. 3री धावा पूर्ण होते का बघायचंय. 3 धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडू 21 धावा. येणारे 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे रावे 11ला. पाणी घेऊन जायचंय रावे 11चा प्लेयर. पाणी घेऊन जायचंय. पाणी देवराज पाल यायचंय. स्टेज वरती यायचंय. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. येणारे 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता असणार आहे रावे 11ला. करण जायचंय वटकन बाहेर. करण चांगले बॉलर आहेत. स्टार्ट करायचंय. बाजी घ्यायचंय पटापट. आपल्याकडे 2 मॅचेस कंप्लीट करायचे आपल्याला. शेवटचा चेंडू घेऊन जात कपिल. एज लागलेली होती. लकीली तो जातोय कीपरच्या हातातून. 4 धावांसाठी पाजी यांच्या बॅट मधून. धाव संख्या थर्ड ओव्हर घेऊन येतात लुमा. स्ट्राईकला आहेत अनिकेत उर्फ कोक्या. नॉन स्ट्राईकलाच पाहिजे. येणारे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. कासाबेला संघ फास्ट करायचा आहे. 2 अजून मॅच आपल्याला कव्हर करायचं आहे. वारंवार सांगतोय. जर 1 मिनिटाच्या आत बॉल नाही टाकला तर 1 फिल्डर आत घेतला जाईल. येणारे 6 चेंडू 10 धावा.
हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो 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 येतं. बॅट्समन येत आहेत निकेश भोईर, संघाचे मालक, रायवेल्यांचे मालक. जर या चेंडूवरती षटकार मारला तर शाहूभाऊ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. येणार 4 चेंडू 6 धावा. बॉलिंगला आहेत लुमाने आताच विकेट घेतला होता. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. बघूया बॉल विरकावलेला आहे, बॉल हवेत आहे. कॅच खाली आहेत कपिल हे चांगले कॅचर आहे, तरी कॅच घेतलेली आहे. येणार 3 चेंडू 6 धावा. यायचंय येणार 3 चेंडू 6 धावा. स्ट्राईकला येतील आता ते म्हणजे किरण आंबेकर. राकेश पवार दादा यायचंय स्टेजवरती. शाहू पाटील तुम्हाला बोलवत आहेत, शाहू दादा बोलवत आहेत. यायचंय शाहूचा मान द्यायचा आणि यायचं स्टेजवरती. येणारे 3 चेंडू 6 धावा. येणारे 3 चेंडू 6 धावा. शॉर्ट बॉल दिला होता, ऑफ साईडला विरकावलेला आहे. एकच धाव पूर्ण होते का बघायचे. एकच धाव घेतली. येणार 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असणार आहे, ते म्हणजे रावेल्यांना. नक्कीच आता 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिदडीचा आहे. अशा प्रकारे आत्महत्या करण्यास भाग पाडलं. 2 चेंडू 5 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 5 धावा आहे. आता चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट किरण बॅक टू पवेलियन. आत्महत्या करण्यास भाग पाडलं. तर नक्कीच तुम्ही आमच्या मुख्य मंचावर पाहताय आमचे उपस्थित मान्यवर ज्यांनी या टुर्नामेंटसाठी मोलाचं सहकार्य केलं, तेच मान्यवर आपल्या मुख्य मंचावर तुम्ही पाहतायत. विजय भैया, शामराव यादव साहेब, तसेच देवराज पाल साहेब, शेख साहेब, तसेच शाहू भाऊ, तसेच उपस्थित आणि असंख्य मान्यवर यांचं इथं आमच्या टुर्नामेंटला मोलाचं सहकार्य लाभलं, त्यासाठी देखील परत एकदा त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. असेच प्रेम तुमचे कायम राहील अशी आशा देखील बाळगतो. तुम्ही पाहत आहेत शेवटच्या टप्प्यावर आलेली स्पर्धा म्हणजे दिवंगत भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2025. 1 चेंडू 5 धावा होत्या आणि लो फुटस बॉल दिलेला आहे आणि पाजी यांनी मारलेला आहे, तो म्हणजे षटकार. डीजे